जय महाराष्ट्र मित्रांनो. आपण आता अशा ठिकाणी आहे जिथे आपल्या अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे मंदिराचं काम चालू आहे. चारी बाजूने मंदिराची तटबंदी केलेली आहे. तसे 40 खोल्यांचा पूर्ण इतिहास दाखवतोय. बघा तुम्ही, हे बघूनच माझ्या अंगावर काटा सुद्धा आलेला आहे. तुम्ही साक्षात येऊन बघा इकडे पूर्णपणे. तुम्ही नक्की भेट द्या या मंदिराला. काम निसर्गाच्या रम्यात बांधण्याचा प्रयत्न केला त्या लोकांनी. आपल्या श्रीरामाची मूर्ती ज्यांनी बनवली अरुण योगीराज. जय महाराष्ट्र मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर वीकेंड बाय ब्लॉगिंग. तर आज मी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. तर हा खूप स्पेशल असणार, कारण की आपल्या अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भेटीला आपण चाललो आहे. ते म्हणजेच महाराष्ट्रातील हे पहिलंच मंदिर आहे जे आपल्या भिवंडी तालुक्यातील मराठेपाडा येथे बनत आहे. दुसरं मंदिर एक आहे ते म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये आहे. आपण जर झालं शक्य तर आपण ते सुद्धा करणार आहेत, महाराजांचं मंदिर. तर बघूया. आता मी निघालो आहे आपल्या प्रवासासाठी. तर आपण जाऊया आता. तुम्ही बघा पूर्णपणे ब्लॉग हा कसा आहे आणि कसा नाही ते. तर जर तुम्हाला यायचं असेल तर मी लिंक वगैरे टाकतोय मी, त्याप्रमाणे तुम्ही येऊ शकता. तर भेटूया पुन्हा एकदा. तुम्ही बघू शकता हा वाडा भिवंडी मेन हायवे आहे. तिकडून लेफ्ट मारला की हा जो इकडे लेफ्ट मारला की 2 किलोमीटर अंतरावर शिवरायांचं मंदिर आहे. आणि त्याआधी ढोंडा वडवली करून गाव आहे. तिकडून तुम्ही टर्न मारला की 2 किलोमीटर अंतरावर मंदिर आहे. तर तुम्ही लक्षात ठेवा, ढोंडा वडवली करून गाव आहे. तर चला आपण आता जाऊया. जय महाराष्ट्र मित्रांनो. आपण आता अशा ठिकाणी आहेत जिथे आपल्या अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांचं मंदिर बनते महाराष्ट्रात. हे पहिलं मंदिर आहे जे कोणी बनवू शकलं नाही. ते म्हणजेच आपले राजूभाऊ चौधरी हे बनवत आहेत. म्हणजेच शिवशक्ती प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने हे बनवत आहे. तर तुम्ही आता बघू शकता माझ्या पाठीमागे किती भव्य मंदिर आहे. हा प्रवेशद्वार आहे आणि तिकडे मध्ये महाराजांचं मंदिर आहे. आणि चारी बाजूने त्यांची तटबंदी केलेली आहे. तर तुम्हाला मी मध्ये घेऊन जातो आहे, तर बघत राहा तुम्ही. मंदिराचं काम चालू आहे. त्याकरता हा प्रवेशद्वार हा पूर्ण ओपन नाही केलेला मिळत. आपल्याला अशा प्रकारे जावं लागणार आहे. त्याआधी आपण चपलं काढूया इकडे बाहेरच. बघू शकता या मंदिराची उंची तुम्ही बघू शकता 55 फूट आहे. तुम्ही बघू शकता मंदिराचं काम चालू आहे. चारी बाजूने मंदिराची तटबंदी केलेली आहे. तसेच चारी बाजूला चारू कोपऱ्यावर बुरुज बांधलेले आहेत. जसे महाराजांच्या किल्ल्यांवर वगैरे होते तसेच खूप सुंदर
काम चालू आहे. तर 2018 पासून मंदिराचं काम चालू केलेलं आहे. लॉकडाऊन असल्यामुळे 2 वर्ष काम बंद पडलेलं. तुम्ही बघू शकता ह्या ज्या खोल्या आहेत टोटल 40 खोल्या आहेत, जिथे महाराजांचा पूर्णपणे इतिहास हा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्या पाठीमागे सुद्धा त्या खोल्या आहेत आणि हे चारी बाजूला 4 बुरुज बांधलेले आहेत. हा मेन प्रवेशद्वार आहे, जिथून मेन मंदिराचं दर्शन तुम्ही घेऊ शकता महाराजांचं. तुम्हाला मी हा 40 खोल्यांचा पूर्ण इतिहास दाखवतोय. बघा तुम्ही बघू शकता महाराजांचा इतिहास हा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला पूर्णपणे दाखवतोय मी 40 खोल्यांचा. अतिशय सुंदर. हे बघूनच माझ्या अंगावर काटा सुद्धा आलेला आहे. तुम्ही साक्षात येऊन बघा इकडे पूर्णपणे. महाराजांचं नाव घेतलं तरी सुद्धा अंगावर काटा येतो. तर विचार करा तुम्हीच, महाराज आज असते तर बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर. महाराजांचा राज्याभिषेकचा फ्रेम इकडे तयार केलेले आहे. महाराज बघू शकता तुम्ही. खूपच सुंदर. अतिशय निसर्गाच्या रम्यात मंदिर बांधण्यात आलेलं आहे. जसे महाराजांनी निसर्गाच्या रम्यात किल्ले बांधले, तसेच त्यांचं मंदिरही निसर्गाच्या रम्यात बांधण्यात आलेलं आहे. हे महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर आहे आणि एक आंध्र प्रदेशमध्ये आहे. शक्य झालं तर तुमचं प्रेम वगैरे सपोर्ट वगैरे असला तर नक्कीच ते सुद्धा आपण त्या मंदिराला सुद्धा आपण भेट देणार आहेत. तुम्ही नक्की भेट द्या या मंदिराला. काम अजून पूर्ण सुद्धा नाही झालेलं मिळत तरी सुद्धा इतकं भारी वाटतंय. जेव्हा काम पूर्णपणे संपेल आणि पूर्ण होईल मंदिर, तेव्हा किती
भारी वाटणार आहे. हे विचार करूनच खूप भारी वाटते. तुम्ही हा बघू शकता. मी आता वर आलोय, बुरुजच्या वर. पूर्णपणे मंदिर कव्हर करतोय. निसर्गाच्या रम्यात बांधण्याचा प्रयत्न केला त्या लोकांनी, अतिशय सुंदर. आणि हा त्यांचा प्रयत्न हा पूर्णपणे यशस्वी झालेला आहे. तुम्ही बघू शकता. तुम्हाला मी दाखवतोय चारी बाजूने मंदिर. तुम्ही बघू शकता मंदिर. पूर्णपणे निसर्गाच्या रम्यात आहे. आपण तो एक तिकडे एक बुरुज आहे आणि हा दुसरा बुरुज, जे चारी कोपऱ्यांवर त्यांनी हे केलेले आहेत. बघू शकता तुम्ही. हा दुसरा बुरुज. शिवशक्ती प्रतिष्ठान यांच्या वतीने हे मंदिर करण्यात येत आहे. हा तिसरा बुरुज. महाराजांची मूर्ती ही अजून स्थापित नाही केलेली मिळत. तुम्ही बघू शकता. खूपच सुंदर. तुम्ही नक्की भेट द्या या मंदिराला. आणि हा चौथा बुरुज, जो एंट्री गेटच्या बाजूला आहे. तुम्ही बघू शकता आजूबाजूचा परिसर. तर खूपच भारी. तुम्ही नक्की भेट द्या या मंदिराला. महाराजांचं मंदिर आहे. आपल्या आराध्य दैवत आहेत महाराष्ट्राचे. तुम्ही बघू शकता. हे मुख्य स्थान आहे महाराजांचं, जिथे महाराजांना विराजमान केलं जाणार आहे. काम चालू आहे, होईल लवकरच पूर्ण. तुम्ही बघू शकता. ह्या 40 खोल्या आहेत, जिथे महाराजांचा पूर्ण इतिहास सांगण्यात आलेला आहे. दाखवल्याप्रमाणे राजमुद्रा ही या तटबंदीवर त्यांनी उभारलेली आहे. जय जिजाऊ. बघू शकता तुम्ही. हे लाकडापासून त्यांनी हे केलेलं आहे. पूर्ण त्याची सफाई करत आहेत. आणि हा जो मेन प्रवेशद्वार आहे तो पूर्णपणे दगडापासून बनवलेला आहे. जसे आपले महाराजांचे किल्ले दगडापासून बनवलेले होते, तसेच हे सुद्धा दगड कोरून प्रवेशद्वार हा बनवलेला आहे. तसेच तटबंदी सुद्धा ही जी आहे, हे जे बुरुज आहेत
हे सुद्धा दगडापासूनच बनवले आहेत, कोणत्याही सिमेंटचा वगैरे उपयोग न करता. जय शिवराय मित्रांनो. तर तुम्हाला अतिशय एक महत्त्वाची सूचना देतो आहे, ती म्हणजेच शिवशक्ती प्रतिष्ठानच्या वतीने आता मी इथे होतो तर त्यांच्याकडून कळालेली आहे, ती म्हणजे आपल्या श्रीरामाची मूर्ती ज्यांनी बनवली अरुण योगीराज यांच्याकडेच आपल्या महाराजांची मूर्तीसुद्धा त्यांनी दिलेली आहे बनवायला. ऑलमोस्ट मूर्ती ही रेडी आहे. जसं मंदिराचं काम संपेल आणि पूर्णपणे रेडी होईल तेव्हा महाराजांचा सोहळा इथे पाडण्यात येणार आहे. त्यानंतर तुम्ही महाराजांचं दर्शन वगैरे घेऊ शकता. जसं बघू शकता तुम्ही आपले श्रीराम हे साक्षात आपल्या अयोध्येत विराजमान आहेत, तसे महाराजसुद्धा आपले विराजमान होणार आहेत इथे. ज्यांनी ही मूर्ती बनवली त्यांच्याकडेच ही मूर्ती दिलेली आहे बनवायला. साक्षात त्यांचं तुम्ही काम बघितलेलं आहे कसं आहे ते. तर तुम्ही विचार करू शकता ही आता महाराजांची मूर्ती कशी असणार. ही तुम्हाला बघायची असणार तर तुम्ही प्राणप्रतिष्ठानचा सोहळा नक्कीच बघा म्हणजे तुम्ही बघायला या इथे. अतिशय सुंदर होणार आहे, कारण की मंदिराचं काम जे आहे हे पूर्ण होत आहे. जेव्हा काम पूर्ण होईल तेव्हा ह्यांच्याकडून डेट ही डिक्लेअर करण्यात येणार आहे. तर तुम्ही नक्की भेट द्या. आपल्या महाराजांचं मंदिर आहे, म्हणजेच आपल्या अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचं मंदिर आहे. तुम्ही नक्कीच भेट द्या. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, जय शिवराय, जय भवानी, जय शिवाजी. तर आपण आता, जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच शेअर करा. आणि तुम्ही कुठून बघतायत हा ब्लॉग तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये लिहा, जिकडून तुम्ही बघत असणार तिकडून. तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा. जेवढी व्हिडिओ शेअर होईल तेवढी तुम्ही व्हिडिओ ही शेअर करा. तर भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच. जय महाराष्ट्र.